नमस्कार मित्रांनो. तर आज आपण सरळ व्याज ह्या धड्याच्या आपण काही ट्रिक्सनुसार गणित सोडवणार आहोत. तरी आपण हा प्रश्न आपल्यासमोर आहे. जशी 5 रुपये दराने 1400 रुपयाचे 3 महिन्याचे सरळ व्याज होते. तर या ठिकाणी आपल्याला महिन्याचे महिना आपल्याला घेतलेला आहे. नेहमी कसं असतं की आपल्याला वर्षामध्ये काढायचं असतं. तर ह्यासाठी ह्या ठिकाणी कोणती ट्रिक वापरू शकता हे पाहूया. तर मित्रांनो, अशा पद्धतीचे गणित सोडवताना सर्वप्रथम आपण सरळ व्याजाचं सूत्र घेऊया. सरळ व्याज बराबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ छेदात 100. हा एवढं सोडून घेता. त्याच्यानंतर कसं आहे, मुद्दल आपलं 1400 रुपये, दर आपलं 5 रुपये आणि काळ काय आहे 3 महिना. आणि आपण काय करता, छेदात 100 रुपये लिहिता, 100 जे आहे ते सूत्र, आणि आपण डायरेक्ट इथून काढता असं डायरेक्ट. परंतु इथे एक लक्षात ठेवायचं असतं की 3 महिन्याचं म्हणल्यानंतर छेदामध्ये 12 घ्यायचं, कारण आपल्याकडे वार्षिक महिने 12 असतात. तर त्यामुळे हे 12 घ्यायचं. त्यानंतर हे 2 शून्य कटले, 3 1 3, 3 चौक 12. तर वर काय राहिलं, 14 गुणिले 5 गुणिले 1/4. गुणाकार करून द्यायचा. 14 5 70 आणि 70 डिवायडेड 4. तर आपण याला भाग 2 बघूया कशाने. 2ने जातो, 2ने जातो, हे 2 4 बेत्रिक 6 10 35/2 डबल 2 14. इथे बी 14 5 17.5 एकर त्यांना द्यावे लागतील 3 महिन्याचे. हे 17.5 रुपये आपल्याला द्यावं लागेल 3 महिने. तर अशाच ट्रिकसाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असाच टिप्स अँड ट्रिक्ससाठी फॉलो करा. आपल्याला इथे एकच लक्षात ठेवायचं की जेव्हा महिन्याने जेव्हा आपल्याला सरळ व्याज द्यायचं असतं, तेव्हा गुणाकारामध्ये किंवा छेदामध्ये 100 घेतो, तिथे 12 घ्यायचे, कारण हे महिने असतात. आणि महिने असले तेव्हा जेवढे महिने आहेत तेवढे वर घ्यायचे आणि अशा पद्धतीने गणित सोडवण्याचा प्रयत्न करायचा. असे योग्य उत्तर येऊ शकते. तर हे आपल्याला 12 आपल्या सूत्रामध्ये वापरावं लागतं. त्यामुळे उत्तर योग्य येते, नाहीतर हे उत्तर चुकीचं ठरू शकतं. पण जर ह्या पद्धतीने 100 घेऊन सोडवलं लागतं. तर अशा व्हिडिओसाठी फॉलो करा, नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.